पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तुमच्या साडीला तुमच्या ब्लाउजला नवीन लुक दिला असा डिझाइन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाइन बनवण्यासाठी। हा आपला ब्लाउज पीस आहे, याच्यावरती आपल्याला इथं डिझाइन बनवायचं आहे। बघू शकता खूप सुंदर आपण इथं डिझाइन बनवणार आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघा। ब्लाउज उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेले आहे, गळ्याची रुंदी आपण 2.5 घेतलेली आहे, गळ्याची उंची आपण इथं 9.5 घेतलेली आहे। 9.5 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं रेष मारून घ्यायचा आहे, एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याची मार्किंग करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पेन्सिलने अगोदर मार्किंग करून घेतलेलं आहे, त्यानंतर आपण इथं चॉकने मार्किंग करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला इथं राऊंड शेप मध्ये गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। साइडला आपण अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे, त्यानंतर आपण इथं गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण गळ्याचे मार्किंग करून घेतलेले आहे। त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। जसं आपण मार्किंग केलेलं आहे अस्तरवरती तसाच आपल्याला इथं गळा कट करायचा आहे। बघू शकता तर अशा प्रकारे आपण अस्तरवरती गळा जो आहे कट केलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे। गळा जसा आपण कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं कॅनव्हास पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। अगोदर आपण कॅनव्हास पेपरने अस्तरला पिन लावून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मार्किंग करत आहोत। गळ्याचा जसा आकार दिलेला आहे तसाच आपल्याला इथं कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घ्यायचं आहे। तर साइडचा पण आपण इथं अशाच प्रकारे इथं मार्किंग करून घेऊया। बघू शकता कॅनव्हास पेपरवर आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। ब्लाउज पीस वरती अस्तर ठेवून आपण इथं साइडला पिन लावून घेऊया, म्हणजे टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला साइडला पिन लावून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण जसा अस्तर कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला। अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे। अगदी सावकाशपणे आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला। तर बघू शकता फिनिशिंगने आपण इथं गळ्याला टिप मारून घेतलेले आहे। त्यानंतर जो ब्लाउजचा आतला कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण ब्लाउजचा जो कपडा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे साइडला छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे। कट मारून आपण घेतलेला आहे। त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला हे जे गोल आकारमध्ये शेप आहेत आपल्याला बाहेर काढून ह्याच्यावरती दाब टिप मारून घ्यायचा आहे। दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। अगदी फिनिशिंगने आपल्याला इथे दाब टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा लुक आहे छान येतो। तर बघू शकता अशा प्रकारे इथे पूर्ण गळ्याला आपण इथं दाब टिप मारून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे ब्लाउजच्या साइडला टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण। जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथे पूर्ण साइडला टिप मारून घ्यायचा आहे ब्लाउजच्या। तर अशा पद्धतीने आपण इथं साइडला टिप मारून घेतलेला आहे। जो साइडचा कपडा आहे तर आपण इथं कट करून घ्यायचा आहे ब्लाउजच्या। एक्स्ट्रा जो कपडा आपण इथं कट केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे। खालच्या साइडला अर्धा इंचवर आणि वरच्या साइडला 4 इंचवर अशा प्रकारे घेऊन आपल्याला इथं दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दोन्हीकडे टक्स मारून घेणार आहोत। गळा आपला इथं तयार झालेला आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साइडला कमरपट्टी लावून घेऊया। कमरपट्टी आपण इथं 1.5 इंचाची घेतलेली आहे कट करून। खालच्या साइडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे।
त्यानंतर कमरपट्टीला आपण ओपन करून ह्याच्यावरती आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो कमरपट्टी अगदी व्यवस्थित सेट होतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कमरपट्टीवर दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पट्टी जी आहे फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला ब्लाउजचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे. आता त्याच्यावरती डिझाईन बनवायचा आहे. अगोदरचा आपण जो कॅनव्हास पेपर मार्किंग करून घेतलेला होता तो आपण घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचा आहे. जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसाच आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं. तर पॅच लावण्यासाठी आपण इथं वेगळा कपडा घेतलेला आहे, कॅनव्हास पेपरवरती आपण इथं चिटकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पायपिंग लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण इथं 1.5 इंचाची पायपिंग कट करून घेतलेला आहे. जो पॅच आहे आपल्याला अशा प्रकारे ठेवून इथं लावून घ्यायचा आहे, टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. जसा आपल्या पॅचचा शेप आहे तसाच आपल्याला इथं पायपिंग लावून घ्यायचा आहे राऊंड शेपमध्ये. त्यानंतर आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे सेंटरमध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे. पायपिंग जे आहे आपल्याला इथं आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे पायपिंगवरती. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं पायपिंग तयार करून घ्यायचं आहे पॅचच्या वरती. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंगनं पायपिंग जे आहे पॅचवरती लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं पायपिंग लावून घ्यायचं आहे, म्हणजे दुसऱ्या पॅचला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं पायपिंग लावून घ्यायचं आहे. सेंटरमध्ये आपण इथं छोटे छोटे कट मारून घेऊया. त्यानंतर आपण इथं पायपिंगला फोल्ड करून इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर दोन्ही पॅच आपल्या इथं तयार झालेले आहे बघू शकता. त्यानंतर आपण इथे एक पट्टी कट करून घेतलेली आहे, डबल फोल्ड करून आपण टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं अशा प्रकारे इथं पट्टीवरती प्लेट्स मारून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला इथं फ्रीज तयार करून घ्यायचा आहे गळ्यासाठी. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रीज जे आहे तयार करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसच्या खालच्या साईडला इथं गळ्याला आपण इथं लेस लावून घेऊया सिंपल असा. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला सिंपल असा लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या खालच्या साईडला 1.5 इंचावर एक आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे फ्रिल्स लावण्यासाठी. तर बघू शकता 1.5 इंचावर आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं फ्रिल्स जे आहे लावून घेऊया खालच्या साईडला. जिथं आपण मार्किंग केलेले आहे तिथंच आपल्याला इथं फ्रिल्स जे आहे लावून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंगनं फ्रिल्स जे आहे गळ्याला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं फ्रिल्सच्या वरती लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेणार आहोत फ्रिल्सच्या वरती. तर आपण खालच्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेतलेला आहे बघू शकता. त्यानंतर आपण जो पॅच तयार केलेला आहे अशा प्रकारे आपण इथं शोल्डर वरती ठेवून आपण इथं टिप मारून घेणार आहोत. अगोदर आपण इथं पॅचला आणि ब्लाऊज पीसला इथं पिन लावून घेऊया, म्हणजे जेणेकरून जो टिप वगैरे टाकतो कपडा इकडे तिकडे हलणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पिन लावून घ्यायचा आहे. जसा आपला गळ्याचा आकार आहे तसाच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण. त्यानंतर आपल्याला इथं साईडला पण टिप मारून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडला. त्यानंतर आपण जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एकीकडे पॅच लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे इथं ठेवून साईडला पिन लावून पॅच लावून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी व्यवस्थित फिनिशिंगने आपल्याला इथं पॅच लावून घ्यायचा, म्हणजे आपला गळ्याचा लुक जो आहे छान दिसतो. बाहेरच्या साईडला पण आपण इथं टिप मारून घेऊया. तर
तर दोन्ही साईडला आपण इथं पॅच जे लावून घेतलेले आहे, त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आपण त्रिकोणी शेपमध्ये आपण फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घेणार आहोत. तर बघू शकता दोन्ही लटकनला आपण इथं अशाच प्रकारे वरच्या साईडला फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत. लटकनला जे आहे आपण ओपन करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या वरच्या साईडला लावून घ्यायचं आहे. तर ब्लाऊजच्या वरच्या साईडला आपण इथं लावून घेतलेलं आहे. बघू शकता. तर बघू शकता ब्लाऊजचा डिझाईन आपला इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. तुम्हाला जर ब्लाऊज डिझाईन बनवायचं असेल तर असा पॅच वर्कमध्ये डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. ब्लाऊजचा लुक बघा किती छान आलेला आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.